श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 89वा एकादश स्कंध। श्रीकृष्णांचा जन्मावतार हा विनाशायचे दुष्कृताम असा होता हे तर सर्वश्रुत आहे। कृष्णांनी त्यांच्या बालचरित्रापासूनच हे कार्य सुरू केले होते। पाळण्यात पडून राहण्याच्या काळापासून रांगणे, खेळणे, वनात गोरक्षण करणे, मथुरेत मेळ्यात आणि पुढे तारुण्यातही त्यांनी अनेक दुर्जनांचा नाश केला, पृथ्वीचा भार कमी केला। पृथ्वीच्या विनंतीवरूनच झालेला हा अवतार आहे, त्यामुळे अवतार कार्यच हे आहे। हस्तिनापुरात कौरवांनी कपटद्यूताच्या माध्यमातून पांडवांना हरविले, द्रौपदीची भरसभेत विटंबना केली। तेव्हा कौरव पांडव युद्धाच्या निमित्ताने अनेकांचा संहार करूनही पृथ्वीचा भार कमी केला, पण स्वतःच्या वंशात यदुवंशात सुद्धा अनेक उद्धट व उद्दाम वीर होते। कृष्णांच्या अलौकिक शक्तीमुळे ते सर्वच अजेय होते। स्वतःचाच वंश असल्यामुळे समर्थ असूनही ते वंशाचा नाश करू शकत नव्हते प्रत्यक्ष। म्हणून त्यांनी विचार केला की वंशवनात, वेणूच्या वनात प्रचंड वाऱ्यामुळे आपापसातच बांबूंचे घर्षण होते व अग्नी उत्पन्न होतो। एकमेकांवरच घर्षण केल्यामुळे तो अग्नी त्यांचेच भक्षण करतो। तसे या यादवांनाही अंतर्गत कलहाद्वारेच संपवावे लागेल। वेणुस्तंभस्य वह्निमेव शांतमुपयमिधाम। विश्वामित्र, कण्व, आसित, दुर्वास इत्यादी अनेक ऋषी पिंडार क्षेत्री आले। त्यालयी यदुकुल कुमारांनी उद्धटपणाने सांबाला स्त्रीवेश करून त्या परमतपस्वी ब्राह्मणांसमोर नेले। त्यातील एकाने विचारले, हे ब्रह्मवृंदांनो, ही सुंदरी गर्भवती आहे, हिची प्रसूतीची वेळ आलेली आहे, पुत्र व्हावा अशी तिची इच्छा आहे। आपण सर्व त्रिकालदर्शी आहात, तेव्हा कृपा करून हिला काय होईल ते सांगावे। ऋषींना आपली चेष्टा चालली आहे हे कळले। त्यांनी शाप दिला, मूर्खांनो, याला लोखंडी मुसळ होईल आणि ते तुमच्या कुळाचा नाश करील। हे ऐकून ते कुमार घाबरले। सांबाच्या पोटावरील कपडे काढले तर त्यातून लोखंडी मुसळ बाहेर पडले। राजा उग्रसेनाला त्यांनी सर्व घटना सांगितली आणि ते मुसळ तेथे ठेवले। राजांनी त्याचे चूर्ण करून उरलेल्या तुकड्यांसह समुद्रात फेकून दिले। तो चुरा वाहत वाहत किनाऱ्यावर आला आणि त्याचे लव्हाळे झाले। तो तुकडा एका पारध्याने शिकारीसाठी आपल्या बाणाला लावला। त्या लव्हाळ्याचे लोहदंडात रूपांतर होईपर्यंत नारद वसुदेवाकडे गेले आणि त्यांना जनक व 9 योगेश्वरांच्याबद्दल वर्णन केले। कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुलील, चमस आणि करभाजन असे ते 9 पुत्र भारतवर्षाचे आत्मज्ञानी होते। ते सर्वत्र स्वच्छंद विहार करीत असत। ते जेव्हा विदेह राजाकडे आले तेव्हा तिथे यज्ञ सुरू होता। सर्वांनी त्यांचा यथायोग्य आदर सत्कार केल्यावर राजाने विचारले, मनुष्यमात्रांच्या कल्याणासाठी सत्संग ही परमात्म प्राप्ती करून देणारा असतो असे आम्ही ऐकले आहे। असे म्हटल्यावर क्रमाक्रमाने त्या 9ही योगेश्वरांनी राजाला उपदेश केला। नश्वर पदार्थांविषयी ममता आणि त्यावरील स्वामित्वाचा अहंकार त्याच्या रक्षणार्थ चित्तक्षोभ होतो व भय उत्पन्न होते। त्याचा समूळ नाश भगवंताच्या नित्य उपासनेने होते। स्वप्नामध्ये स्वप्न पहावे तसे जागेपणी विविध मनोरथांमुळे सृष्टीचे लोभस्रूप दृश्य होते। भगवत चिंतनाने यातील ममत्व संपते व निर्भयता मिळते। जो संपत्ती किंवा शरीर याविषयी हे माझे, हे त्याचे असा भाव ठेवतो तो कर्मबंधनात अडकतो। जो असे मानित नाही त्याला संभव प्राप्त होतो। विषयभोगाच्या किंवा मोक्षाच्या प्राप्तीसाठी अनेक सृष्ट पदार्थ निर्माण झाले, त्यात पंचमहाभूतांचे माध्यम घेतले। हे करण्यासाठी जी शक्ती वापरली गेली तिलाच माया म्हणतात। आपले मन ज्यांच्या ताब्यात नाही त्याला स्थूल बुद्धीमुळे माया कळतच नाही आणि तो विकारवशतेमुळे मुक्तीला मुकतो। स्त्री पुरुष, पिता पुत्र, भाऊ बहीण इत्यादी नात्याने बांधलेली माणसे सुखासाठी कर्मे करीत असतात, मात्र त्यातून सुखापेक्षा दुःखच जास्त निर्माण होते। त्यापेक्षा आपले कल्याण व्हावे असे ज्याला वाटते त्याने गुरूंना शरण जावे। ते गुरु ब्रह्मज्ञानी, शब्दज्ञानी आणि शांतचित्त असावेत। आत्मकल्याणासाठी इच्छा असणाऱ्यांनी आपल्या गुरुलाच आपला आत्मा आणि देव मानून सेवा करावी, म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच संतुष्ट होतात। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या इंद्रियजन्य ज्ञानाने ज्याचा बोध होऊ शकत नाही, ज्याला वेद ही नीतिनीती म्हणतात, तोच भगवान नारायण आहे। गुरूंकडून मंत्रदीक्षा घेतल्यावर योग्य ते अनुष्ठान करावे। स्नान संध्या करून आराध्यासमोर बसावे। तत्पूर्वी जागा, आसन वगैरे स्वच्छ करावे। पूजा साहित्य एकत्र करावे। ते मनानेही केले तरी उत्तम, पण त्यासाठी आधी प्रज्ञा प्रतिष्ठित व्हावे लागते, म्हणजे आराध्याशी एकलीनता आली पाहिजे। यम, नियम, आसन, प्राणायामाचा अभ्यास झाला पाहिजे। डोळे मिटले की हृदयात तीच मूर्ती दिसली पाहिजे। ध्यानात त्यांचे सर्व अंग उपांगे, आयुधादी यांचे अर्घ्यपाद्य वगैरे पूजा करावी। गंध, फुलं, अलंकार समर्पण करताना स्पर्शची जाणीव होणे ते तद्रुपतेचे लक्षण आहे। देवतेला वाहिलेला गंध, फुलं, अत्तर, चंदन हे आपल्याला त्यांचा सुगंध देत असावे। मला तर आराध्याला कुंकू लावताना देवाच्या नाकावर पडल्याचेही जाणवले आणि चंदन गंधलेपण करताना पहिल्याच वेळी चंदनाच्या स्पर्शाने त्वचेला झालेला थंड स्पर्श शिरशिरी उठून गेला। तसेच नैवेद्याचे जेव घालतानाही पदार्थाचा सुवास आणि स्पर्शातील गरमपणाची ऊब तीही जाणवते। हा शब्द छल वाटला तरी जाणीव कोणत्या पातळीवर येते इतके तरी त्यातून ज्ञान मिळू शकते। असो, अशा प्रकारे पूजन करण्याने सद्यो मुक्ती मिळतेच। भगवंताच्या अनंत अवतारांचे आणि अनंत गुणकीर्तीचे वर्णन त्या योगीश्वरांनी केले। कर्णाजन योगींनी भगवंताचे वेगवेगळ्या युगातील अवतारांचे रूप, रंग वगैरे विषयी वर्णन केले। सत्ययुगात शुभ्रवर्ण चतुर्बाहू जयधारी, त्रेतायुगात रक्तवर्ण चतुर्भुज व यज्ञरूपात, द्वापरयुगात सावळा रंग चतुर्बाहू आहेत, कलियुगात कृष्णवर्ण इंद्रनील वर्णकांती आयुध विराजित आहेत। नामसंकीर्तनाद्वारे त्यांची आराधना करावी, म्हणजे ते उपासकाला प्रसन्न होतात।
जो कर्तृत्व भाव सोडून शरणागत भावाने प्रभूची उपासना करतो त्याचा शोक मोह वगैरे संपून तो ब्रह्मपदाला पात्र होतो.